किती मस्ती तुझी. चला आपण आता ना बस, अजून वेळ आपल्याला जायला, जेवायला जायला. आपण काहीतरी गेम खेळूया तोपर्यंत. चला. तू गाण्याची भेंडी नाही, आपण ना प्रत्येकाला वर्ड द्यायचा. तू बस आधी शांत. नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण आता दिवस मावळायला लागलेला आहे आणि घड्याळात वाजलेले आहेत 6 आणि मी आता इथे अशीच बसलेली आहे, कारण आता थोड्या वेळापूर्वी आईबरोबर जाऊन काजी गोळा करून आलेली आहे आणि त्या एका ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत. सो आता त्या धुवून सुकत घालणार आहे काजी. तर आजच्या दिवसभरात काहीच शूट नाही केलं. आज आहे जागतिक महिला दिन. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. कारण महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव पुढे करत चाललेले आहेत, त्याच्यासाठी खूप आनंद होतोय. कारण पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे आणि माझ्यासाठी माझं बॅकबोन म्हणायला गेलं तर ती आहे माझी आई आणि माझ्याबरोबर माझी सपोर्टिव्ह आहे ती माझी बहीण. ह्या दोघीसुद्धा महिला माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट आहेत. कारण नेहमी मी जेव्हा चुकायची त्यावेळेला माझ्या प्रत्येक चुकीच्या वेळेला माझ्या आईने मला माझ्या चुका दाखवून दिल्या. ज्या वेळेला मला काही प्रॉब्लेम असायचे त्यावेळी माझ्या लहान बहिणीने मला त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मला सपोर्ट केलेला आहे. सो त्याच्यासाठी त्या दोघीजणी माझ्या आयुष्यात फार महत्त्वाच्या आहेत. आज सबंध दिवसात काही शूट नाही केलेलं आहे, कारण आज सकाळी मी आणि आई आम्ही दोघीजणी गेलेलो होतो फिश मार्केटमध्ये आणि थोडंसं फिश आणलं आणि त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं एक इन्सिडेंट झाला की आईचा जो मोबाईल होता तो आईने मला सांगितलं चार्ज करायला ठेव आणि मी तो चार्ज करायला ठेवला आणि तो माझ्या हातून पडला. सो आज मी विचार केला की आईला नवीन मोबाईल घेऊन देईन, परंतु आई म्हणाली नाही, तो मोबाईल रिपेअर होतोय का बघूया. म्हणून आम्ही कणकवलीमध्ये गेलेलो आणि त्या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंगला दिला. तर त्यांनी सांगितलं की थोड्या वेळात रिपेअरिंग होईल. थोडा वेळ करत बराच वेळ आम्ही तिथे बसलो, बट ॲट लास्ट त्यांनी तो मोबाईल रिपेअर करून दिला. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आला. पण मी विचार केलेला की आईला मोबाईल घेऊन द्यावा. ऑलरेडी आईकडे 2 मोबाईल आहेत, कारण आईकडे ऑलरेडी साधा मोबाईल होता, जो छोटा आपण जो मोबाईल आधी वापरायचो ना, तर तो मोबाईल होता फक्त बटन ऑपरेट. तो तिला बरा पडतो छोटा कुठेही घेऊन जायला. आणि जो मोठा मोबाईल आहे तो आय थिंक तिच्या वाढदिवसाला बाबांनी तिला घेऊन दिलेला होता. तर मी आज विचार केला की तिला चला दुसरा छोटा मोबाईल घेऊन देते, कारण मोठा मोबाईल ती म्हणजे जो नॉर्मली मोबाईल वापरतो ज्याच्यामध्ये व्हिडिओ आपण शूट करतो किंवा ज्याच्यावरती आपण व्हॉट्सअप कॉलिंग करतो, जे अँड्रॉईड मोबाईल आहेत तो तिच्याकडे आहे, पण ती तो जास्त वापरत नाही. ती साधा मोबाईल तिला बरा वाटतो बटनवाला, कारण ती खूप काही मोबाईलवरती नसते ना, ती यूट्यूबवर असते. ती माझे व्लॉगसुद्धा जेव्हा बघते ते सुद्धा नातवंड तिला जेव्हा टी व्हीवरती दाखवतात त्यावेळेला ती ते व्लॉग्स बघत असते. किंवा मी जर तिला कधी व्हॉट्सअपला ती लिंक सेंड केली तर ती तो व्लॉग बघत असते सहसा. परंतु असं जाऊन यूट्यूबवरती वगैरे जाऊन ती बघत नाही, कारण तेवढा तिचा वेळच नसतो. ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ती एवढी बिझी असते ना, तिची काही ना काही कामंही चालूच असतात. म्हणजे आत्ता जसे दिवस आहेत त्याच्यामध्ये तिचं काम चालू आहे की काजी गोळा करणं हे तिचं काम चालू असतं. म्हणजे मी नॉर्मली तिला सांगण्यापेक्षा तिचं स्वतःचं असतं की माणसाने नेहमी बिझी राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. एकदा माणसाला बसण्याची सवय लागली की माणूस नेहमी हा बसूनच राहतो. तो कधीच म्हणजे एकदा तुम्हाला सवय लागली ना की एका ठिकाणी बसून राहायची, काहीच काम न करण्याची, मग तीच सवय तुमच्या शरीराला लागून राहते. आणि माझे बाबा पण मला तेच नेहमी म्हणायचे की नेहमी माणसाने काम करत राहिलं पाहिजे. ज्या माणसाचा मेंदू खाली असतो ना, त्याला मग वेगवेगळ्या गोष्टी आठवत राहतात आणि त्याच गोष्टीला ती सुद्धा फॉलो करते. त्याच्यामुळे ती सुद्धा काही ना काहीतरी कामं तिची चालू असतात. आज सबंध दिवस तसं काहीच घडलं नाही. मच्छी मार्केटमधनं जाऊन आलो, दुपारी जेवलो आणि झोपलो आम्ही. आणि जसं मी सांगितलं की तिचा मोबाईल माझ्यामुळे खराब झालेला, सो तो मोबाईलसुद्धा आम्ही दुरुस्त करून आणला. आत्ता मात्र संध्याकाळी आम्ही सर्वजण जेवायला जाणार आहोत. तर आता कोण कोण आम्ही जेवायला जाणार ते तर काही ठरलेलं नाही, कारण हर्षित आहे घरी, करण आणि जय आता गेलेले आहेत क्लासला. सो ते पण संध्याकाळी कदाचित आमच्याबरोबर येतील, कारण त्यांच्या इथे काहीतरी फंक्शन आहे. जर ते आले सो ते सुद्धा आम्हाला जॉईंट होतील. नाही तर मी, आई आणि हर्षित असे आम्ही 3 जण तरी आज जेवणासाठी जाणार आहोत, कारण आज आहे महिला दिन.
तर महिला दिन आज आम्ही कसा सेलिब्रेट करतोय हे तुम्हाला मी नक्की दाखवेन. आजचा महिला दिन म्हणजे दरवर्षी असं असायचं की मी मुंबईला महिला दिन सेलिब्रेट करायची. म्हणजे आम्ही, मी, मिस्टर, मुलगा असे आम्ही बाहेर जेवायला जायचो किंवा आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या काकू आहेत सो त्यांच्याबरोबर सेलिब्रेट व्हायचा, केक कापायचो वगैरे, अशा काही ना काहीतरी गोष्टी व्हायच्या. परंतु फर्स्ट टाईम, माझं लग्न झाल्यापासून फर्स्ट टाईम मी माझ्या आईबरोबर महिला दिन सेलिब्रेट करते की ह्याच्यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे. सो मला खूप आनंद होतो आहे की मी आईबरोबर माझा आजचा महिला दिन सेलिब्रेट करते. सो थोड्या वेळात आम्ही, म्हणजे थोडा अंधार पडायला लागला की 8-8:30ला आम्ही निघू जेवणासाठी. सो तुम्हाला पण दाखवते की आज आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि काय काय मजा करणार आहोत ती. किती मस्ती तुझी. चला आपण आता ना बस, अजून वेळ आपल्याला जायला, जेवायला जायला. आपण काहीतरी गेम खेळूया तोपर्यंत. चला. तू गाण्याची भेंडी नाही, आपण ना प्रत्येकाला वर्ड द्यायचा. तू बस आधी शांत. म घे म वर्ण. हा न आला, हर्षित वर न आला. नाच रे मोरा, बस एवढंच येतं. नाच रे मोरा नाच. ठीक आहे. नाच च आलं, च तुझं च. साज शिनगार हाले उरी चंद्रा, सूर्य तालात मी रंगुनी, आली तारांगणी चंद्रा. र आला तर माझ्यावरती र आलं ना. र रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई, सुबह को जब हम नींद से जागे रात हुई, हरी रात हुई, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. ई ई ई ई. आता जयवर आलेला आहे ई. टिक टिक नेसाला नाही, ई आलं ई. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. ई आलं ई. ई वर्ण. इमली का बूटा बेड़ी का पे, इमली खट्टी मीठे बैर, इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर. र आलं हर्षित. विचार केला आहे की गाण्याच्या भेंड्या खेळूया, कारण अजून आम्हाला जेवायला जायला बराच उशीर आहे आणि मुलं आता थोड्या वेळापूर्वी क्लासवरनं आली आहेत. तर आता घड्याळात वाजलेले आहेत 7:45. आम्ही जेवायला 8:30 7:45 पर्यंत निघणार आहोत आणि इकडनं कणकवली आहे फक्त 15-20 मिनिटाच्या अंतरावर. त्यामुळे आम्ही पटकन पोचू आणि आता रात्र पण झाली आहे, त्यामुळे बाहेर जाऊन काय खेळ खेळणार. तर मुलांचा टाइमपास व्हावा म्हणून आम्ही आता खेळतो आहे अंताक्षरी. चला तर आपण खेळूया आता अंताक्षरी. र घाल, र र. असं नाहीये, असं नाहीये, असं नाहीये. बोल लवकर. टिक टिक 1. नाही नाही. टिक टिक 3, टिक टिक 5, टिक टिक 7. हा. एवढंच येतं. आता काय आलं तुझ्यावर?
जी जी जो जो राजा आलं ना. जो जो जवरनं म्हण आता जवरनं. तुझं तुझं मला आलं जवरनं. 5 मी दिले नाही ना. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण, जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. न आलं जयवर न आलं आता. हे पण जय कटअप झाला ना आता. आता मी आणि जय करण मध्येच खेळणार कारण तुम्हाला दोघांना पण आलं नाही. ज आलं ज न ज र. हा बरं जवर न म्हण. जो जो जनमन ज्ञानगुरु सागर जय कपीश तीन लोक मुझे जादूगर ऐसा जादूगर जादूगर ऐसा जादूगर. र र तुझ्यावर आला करण आता. राफ्ता राफ्ता मेरी बाग मेरी जड़ी है. राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, आँख मेरी लड़ी है, वो पास मेरे खड़ी है. राफ्ता राफ्ता बस एवढं. तो तुझ्यावरती तो माझ्यावर आला. तुझे देखा तो ये जाना सनम, तू तो तुझ प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम, तुझे देखा तो ये जाना सनम. अशा पद्धतीत आमची अंताक्षरी संपलेली आहे आणि मी आणि करण आम्ही दोघंही जिंकलेलो आहोत आणि हे दोघंही हरलेले आहेत. ये चला तर मग आता आमची अंताक्षरी खेळून झालेली आहे. बऱ्याच वेळ अंताक्षरी खेळतो. सगळंच काही शूट नाही केलंय आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 8:30. तर आम्ही रेडी होतो आणि निघतो आम्ही आमच्या डिनर पार्टीसाठी. पार्टी करायला का चाललोय? आज काय आहे? जागतिक महिला दिन. येस. आणि मग जागतिक महिला दिन म्हणून आम्ही पार्टी तुम्हाला देणार. चला आता आपण रेडी होऊया जाण्यासाठी. चला रेडी व्हा. आता आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही निघतोय आता डिनरसाठी. जयची तर काय मस्ती काय संपत नाहीये आता. आता आम्ही पोचलेलो आहोत कणकवलीच्या अप्पर डेक रेस्टॉरंटला आणि आता आम्ही सगळीजण तिकडे चाललोय जेवायला. हर्षित असं नाही बोलू कोणाला. याच्यामध्ये मॅक्झिमम 4 पीपलच जाऊ शकतात. परंतु आमचा हर्षित आणि करण यांच्यामध्ये जुगलबंदी होते की कोण जाणार. नाही करण 408 किलोचं वजन लागणार पण आपण एवढे 408 किलोचं नाही आहोत. सगळे मिळालं तरी 408 किलोचं नाही. वरती गेलो आणि लिफ्ट खाली आलो. थँक्यू आमच्यासाठी घेऊन आलास तू लिफ्ट. थँक्यू. हर्षी झाली वर पोचली. सांग ना मग. आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलोय परंतु सगळं फुल आहे. त्याच्यामुळे तरी 15 ते 20 मिनिटं आम्हाला थांबायला सांगितलंय. कशाला खोचतो अर्जित त्याला? मगाची आपली अंताक्षरी जी बाकी राहिलेली हा ती आता इथे कंटिन्यू नाही करायची. गाणी गाताय ते दोघं जण. हा
ह्याचे जे लोकांनी मसल बघितले लोक याला विचारतील हा जिमला कुठे जातो. हे हाडांपेक्षा मांसच जास्त आहे. हर्षित नको काय जरा थोडं तरी सांभाळा. कळतंय का मेनू कार्डातलं काही. आता हे 3 जण मिळून डिसाईड करताय की जेवणाला काय मागवायचं आहे ते. वुमन्स डे आमचं आहे परंतु ठरवतायत हे 3 जण. आम्ही ते मागवलेलं आहे चिकन मंचाव सूप. मी आणि भाऊजी आमच्या दोघांचं आहे चिकन मंचाव सूप. हे नाही ज्यांनी हे मागवलेत ना काय मागवलेत मॉकटेल्स मागवलेत त्यांना सूप नाही काय. तर तुम्ही जर मॉकटेल्स प्यायला तर तुम्हाला हे नाही. तो भाजली पण त्याची ती पण भाजली. स्वतःसाठी मॉकटेल्स मागवले तरी सुद्धा त्या सूप वरती यांचा डल्ला मारला या लोकांनी. इथे छायाने आणि आईने मागवलेलं आहे चिकन स्वीट कॉर्न सूप. आई तुला हे चिकन मंचाव सूप टेस्ट करायचं तर कर. चांगलं आहे. हे कसले कबाब आहे. लेमन चिली कबाब. आई डिश दे इथे थोडी पुढे ठेव इथे खाली. एक क्रिस्पी तर मला पण पाहिजे. जयने मागवले दोन मागवले का. नीट बसतोस तू काही एक क्रिस्पी आहे पण लॉलीपॉपचा. आता मुलांचे लॉलीपॉप आले. नको असतील तर ते इकडे. हा मी नाही दिले तुला कबाब. लॉलीपॉप पण नका देऊ तुमच्यासाठीच आहेत ते लॉलीपॉप चांगले आहेत का. संपवा ते लॉलीपॉप. जयू झोप येते तुला बाळा. तर ही आलेली आहे चिकन क्रिस्पी. आम्ही इथे चिकन क्रिस्पी मागवली आहे. 2 चिकन क्रिस्प्या मागवलेल्या आहेत कारण जयला क्रिस्पी फार आवडते त्याच्यामुळे. रोटी फक्त 5 वर. रोटी हे बटर चिकन. बटर चिकन द्या त्यांना. द्या आधी बटर चिकन.
आधी त्यांचं होऊ दे, शांतता तेवढी राहील. बटर चिकन, रोटी आणि ही आहे पनीरची भाजी. हे ज्याला पनीर हवंय त्याने पनीर घ्या, ज्याला बटर चिकन हवं त्याने बटर चिकन घ्या. बस 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 बस. तुला पनीर, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर व्हेज खायची ना इच्छा मरून जाते. फक्त टेस्टला आम्हाला. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी. जाताना सुद्धा आमच्या सगळ्यांचा गोंधळ चालू आहे. सो आम्ही खूप सारी धमाल केली, खूप सारं जेवलो आणि अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केलेला आहे. आमचा आज आम्ही एन्जॉय केलेला आहे वुमन्स डे. सो आता चाललोय आम्ही घरी जाण्यासाठी. आत्ताच घरी पोचलोय. पोट मस्तपैकी तुडुंब भरलंय. मुलांची अजूनही काही मजा संपलेली नाही, कारण उद्या हर्षित तर घरी आहे परंतु करण आणि जयची शाळा आहे. तर अशा पद्धतीत आम्ही छोटंसं असं सेलिब्रेशन आईबरोबर केलेलं आहे. आणि आम्ही केक वगैरे नाही कापला, परंतु घरी पेस्ट्रीज आणलेल्या त्या आम्ही दुपारीच संपवल्या. आणि असं मस्तपैकी असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही सर्वांनी केलेलं आहे. खूप मजा आली, मुलांना सुद्धा बरं वाटलं. म्हणजे जागतिक महिला दिन म्हणजे ज्या दिवशी महिलांचा दिवस असतो, जो आमचा दिवस आहे, परंतु सेलिब्रेट हे जास्तीत जास्त मुलांनी केलं. खूप सारं खाल्लंय, मजा केली, गप्पा मारल्या आणि संध्याकाळी आम्ही अंताक्षरी सुद्धा खेळलो. सो अशा पद्धतीत सेलिब्रेट केला आहे आजचा जागतिक महिला दिवस. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.